राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी हजारो रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवण्याचं काम केलं। त्या आमदार निलेश लंके यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार देऊन त्यांचा गौरव देखील करण्यात आला आहे। लंडन येथील बुक ऑफ रेकॉर्ड्स या पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आपल्या मतदारसंघातील नागरिकांना योग्य त्या आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने निलेश लंके यांनी कोविड सेंटर हे उभं केलं। माणूस गरीब आहे पण प्रामाणिक आहे, माणूस गरीब आहे पण सेवाभावी वृत्तीचा आहे। भाळवणी येथे 1100 बेडचं कोविड सेंटर त्यांनी उभारलं। त्यातील 100 बेडला ऑक्सिजनची सुविधा होती। आमदार निलेश लंके यांनी कोरोनाच्या या कठीण काळामध्ये सगळ्यांचं दुःख हे वाटून घेतलं। माणुसकी काय असते ही देखील त्यांनी दाखवून दिली। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा कार्यकर्ता म्हणून ते शोभतात। म्हटलं तर आमदार आहेत, म्हटलं तर समाजसेवक आहेत, म्हटलं तर कामगार नेते आहेत, पण त्यांचं काम खरोखर चांगलं आहे। आणि नुसतं काम चांगलं आहे असं नाही, तर त्यांच्या कामाची ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे अतिशय वेगळ्या प्रकारे दखल घेतली जाते आहे। भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात सार्वजनिक आरोग्य सेवामध्ये अधिक गुंतवणूक होणे आवश्यक आहे। पुढील कालखंडामध्ये आरोग्याच्या समस्या इतक्या महाभयंकर होत चाललेल्या आहेत की लहान लहान मुलांना कॅन्सरसारख्या आजाराला त्या ठिकाणी सामोरं जावं लागत आहे। एखाद्या 5 दिवसाच्या किंवा 9 महिन्याच्या बालकाला सुद्धा लिव्हर ट्रान्सफरसारखा आजार त्या ठिकाणी सांगितला जात आहे। त्यामुळे या पुढील कालखंडामध्ये सगळ्यात जास्त आरोग्यासाठी बजेट देणं अपेक्षित आहे। कॅन्सरसारखा आजार असल्यानंतर 40 ते 50 लाख रुपये खर्च सांगितला जातो। लिव्हर ट्रान्सफरला 20 ते 25 लाख रुपये खर्च सांगितला जात असतो, किडनीसारख्या आजाराला। त्यामुळे गरिबांसाठी हे बजेट वाढवणं अपेक्षित आहे।